संपूर्ण राज्यभरामध्ये मकर संक्रांतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये या निमित्ताने भाजीपाल्याची आरास करण्यात आलेली आहे। तर श्री विठ्ठलाच्या मूर्तीला हलव्याचे दागिने परिधान करण्यात आले। सावळ्या विठुरायाचं रूप या दागिन्यांनी आणखीनच खुललंय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशी भाज्यांची सजावट करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये तिळगुळासहित हे गाजर, शिमला मिरची, ऊस असे सगळ्या प्रकारच्या भाज्या ह्या वापरण्यात आलेल्या आहेत। आज महिलांचा प्रमुख दिन असल्याकारणे वाणवसा करण्यासाठी महिला सगळ्या पंढरपूरमध्ये असतील, इतर पंचक्रोशीतील महिला असतील, त्या वाणवसा करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर दाखल झालेले आहेत। आणि जे स्वयंपूर्तीने करणारी सजावट आहे, भोगीची, मकर संक्रांती सजावट, हे सर्व हे इथं सजावट करत आहेत। एकंदरीत आज महिला स्पेशल असल्या कारणाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तशी त्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त महिला ह्या आज मंदिरामध्ये दर्शन घेतील। यासाठी विशेष पथक जे आहे ते नेमण्यात आलेले आहे। सकाळपासून पहाटच्या अभिषेकानंतर महिलांनी दर्शन घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि प्रचंड गर्दी हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिसरात झालेली आहे। एकंदरीत ही संक्रांत सर्वांना गोड जावी असा त्यामागील उद्देश आहे। सजावट आकर्षक करण्यात आलेली आहे आणि महिलांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनाची सोय करण्यामध्ये महिलांमधून आनंद व्यक्त होत आहे। पंढरपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट हेमराजासोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त